नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत कृष्णमूर्ती पद्धतीने KP ॲस्ट्रॉलॉजीनुसार संतती हा विषय. संतती हा विषय वन ऑफ द इम्पॉर्टंट आहे. वैवाहिक सुखानंतर संतती सुखाची इच्छा जी असते ती पूर्ण होण्यात जे अडथळे आणि जे सकारात्मक भाव आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर KP ॲस्ट्रॉलॉजीनुसार आणि मुख्यत्वे पारंपरिकनुसार संततीचा विषय हा अभ्यासला जातो. तर आज आपण कृष्णमूर्ती पद्धतीने तो अभ्यासणार आहोत. संतती हा विषय पंचम भावातनं बघतात, फिफ्थ कस्पमधनं बघतात. संततीची इच्छा म्हणजे कृष्णमूर्तींनी सांगितलं आहे की संततीची इच्छा केवळ एका भावातनं जज करता येत नाही. त्यास 2, 5 आणि 11 ही मुख्य सपोर्टिंग भाव आहेत. दुसरा म्हणजे ॲडिशन इन फॅमिली, 5वा म्हणजे संतती आणि 11वा म्हणजे इच्छापूर्ती, लाभ. आणि यास निगेशन करणारे हाऊस आहेत 1, 4 आणि 10. 1 म्हणजे स्वतःची इच्छा, त्याचप्रमाणे आपण कॅपेबल आहोत की नाही हे बघण्यासाठी फर्स्ट हाऊस. हे सेकंड हाऊसचं निगेशन करतं, कुटुंबात अडथळा दिसतं. चतुर्थ स्थान म्हणजे पंचम स्थानाचा व्यय, हा संततीचा व्यय करतो. 11वा म्हणजे इच्छापूर्तीचा भाव, दशम भाव, हा विरोध करतो. त्याच्यानंतर विरोधी दर्शवणारे किंवा अडथळे आणणारे 6, 8 आणि 12 हे भाव आहेत. 6वा भाव म्हणजे संततीमध्ये वैद्यकीय उपचार तर घेतलेच जातात, परंतु अति काळजी घेणे किंवा खूप जास्त अडचणी निर्माण होणे, वैद्यकीय सल्ले हे आपण बघतो षष्ठ भावातनं. अष्टम भावातनं अडथळे बघणार तर मिसकॅरेज, त्यानंतर शस्त्रक्रिया किंवा अचानक किंवा सडन होणाऱ्या, जसं की संततीमध्ये म्हणजे मातेचं कधी पोटात पाणी कमी होतं, कधी वाढतं, तर त्याप्रमाणे कधीही गर्भपाताची धोके. 12व्या भावातनं आपण बघतो की शस्त्रक्रिया, सी सेक्शन म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरी न होणं. जर 12वा भाव इथे प्राईम असेल, प्रॉमिनंट असेल, तत्कालीन स्थितीमध्ये 12व्या भावाची दशा जर चालू असेल तर नॉर्मल डिलिव्हरी न होता सी सेक्शनची क्रिया केली जाते. त्यानंतर अष्टम भाव जो आपण मागेच बघितला, मिसकॅरेज म्हणजे कधी कधी 2, 5 आणि 8 हे भाव प्राईम असतात. 2, 5 म्हणजे संततीची ॲडिशन इन फॅमिली तर दाखवते, परंतु लाभ 11वा भाव न होता तिथे जर अष्टम भाव असेल तर प्रेग्नन्सी तर होते, परंतु काही 2-3 महिन्यानंतर मिसकॅरेज होणं अशा घटना उद्भवतात, त्या अष्टम भावातनं बघतात. त्याचप्रमाणे पंचम भाव, अष्टम भाव यामध्ये जर मंगळ, केतू आणि उष्ण तत्वाचे जे ग्रह म्हणतो त्यांचा अथवा क्रूर ग्रहांचा, नक्षत्रांचा जर प्रभाव वाढला तर आपण म्हणूयात की तिथे अडचणीचा किंवा धोका इथे संभावतो. संततीमध्ये आपण हे बघितलं की सपोर्ट किंवा निगेशन, परंतु काही कुंडल्यांमध्ये 2, 5, 11 हे प्राईम हाऊसेस तर असतात, परंतु पंचम भावाचा कस्पल सबलॉर्ड आणि नक्षत्र लेवलला जर शनी असेल तर अशा वेळेस प्रेग्नन्सीला किंवा प्रेग्नंट होण्यासाठीच्या ज्या मातेला विलंब, काही काळ लोटावा लागतो, विलंब होतो. जर या ठिकाणी सूर्य असेल तर सूर्य जरी आपण म्हणतो सूर्याला व्हायटॅलिटी,
तर सूर्य हा जो ग्रह आहे तो व्हायटॅलिटीचा कारक जरी असला तरीही जर तो क्रूर नक्षत्रात असेल, तरी तो उष्ण तत्वाचा जर असेल, तरीही संतती सुखामध्ये थोड्याफार प्रमाणात अडचणी येतात. त्यानंतर चंद्र असेल तर चंद्र हा जो आहे जो षष्ठ भावाचा कार्यश असेल तर PCOD वगैरे जे जलतत्वाचा ग्रह आहे, PCOD सारखे जे आजार उद्भवतात ते चंद्राच्या सानिध्यात किंवा चंद्राच्या कार्यक्षत्वात आहेत. त्यानंतर जर मंगळ असेल तर मंगळ हा पुरुषांसाठी जरी महत्त्वाचा असला, मंगळाच्या कार्यक्षत्वामध्ये रेड ब्लड सेल्स आहेत. मंगळाच्या नक्षत्रामध्ये जर केतूचं नक्षत्र असेल मंगळाच्या ग्रहामध्ये, तर अशा ठिकाणी हमखास शस्त्रक्रियेचे सल्ले दिले जातात अथवा वेळेआधी ज्योतिषाने त्या जातकास अवरोध किंवा सूचना देणं हे सजेस्टिव्ह असतं. त्यानंतर गुरु ग्रह असेल तर गुरु हा संततिकारक आहे. गुरु पॉझिटिव्ह असेल तर संतती सुखामध्ये कसलीच अडचण येत नाही. राहू आणि केतू, जसं की केतू आपण म्हणतो केतू शस्त्रक्रिया दाखवतो, केतू ब्लंट आहे. राहू सडन घडणाऱ्या गोष्टी आपण मानतो. जर पंचम 5th कस्पल सबलॉर्ड आणि नक्षत्र लेवलवरती जर राहूचं प्रेझेंटेशन असेल आणि पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये जर राहू खराब असेल तर संतती सुखामध्ये जरी अडचणी नसल्या परंतु संतती जी जन्माला येते त्यामध्ये अंगांचं एक आपण म्हणतो वाढ, आपण जसं म्हणतो 5 बोटाऐवजी 6 बोटं आली एका हाताला, अथवा डोकं खूप मोठं आलं, अथवा जे 10 बोटं असतात तिथं 11 बोटं झाली, अथवा अंगच नसला एखाद्याचा किंवा तो अंगच तिथे गायब आहे, प्रेझेंट नाही, तर राहू अशा विचित्र घटनांना तिथे बळी पडतो आणि प्रॉब्लेमॅटिक ठरतो. शुक्र जर असेल, शुक्र हा टोटली ओव्हरऑल शुभ ग्रह आहे. शुक्र सारखा ग्रह इथे विरोध तर करणार नाही, परंतु शुक्र आपल्या पत्रिकेमध्ये शुभ असायला हवा, वेल कंडिशनमध्ये असायला हवा, तर संतती सुखामध्ये शुक्राची अडचण कधी येत नाही. बुध जर इथे असेल तर जर पंचम भावात किंवा कुंडलीमध्ये पंचम भावाच्या कस्पल सबलॉर्ड अथवा नक्षत्रामध्ये किंवा पंचम कस्पमध्ये पंचम भावामध्ये द्विस्वभाव राशी नक्षत्र जर बुधाचे असेल द्विस्वभावी, तर जुळे अपत्य होण्याची दाट शक्यता असते. पारंपरिक पद्धतीनुसार जर अवलंब केला तर आपण म्हणतो पंचम भावातील ग्रह आणि पंचमेश यांची स्थिती यानुसार पंचमेश कुठे गेला आहे किंवा पंचम भावातील जी राशी आहे ती कशी आहे, नक्षत्र कसे आहे, हे पारंपरिक पद्धतीने बघितले जाते. जर पंचमेश द्वादश, अष्टम, षष्टम स्थानात असेल तर संतती होण्यासाठी किंवा संतती झाल्यानंतर डिलिव्हरीमध्ये काही अडचणी दिसतात. संततीमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार बीज क्षेत्र आणि क्षेत्रस्फुट म्हणजेच बीजस्फुट आणि क्षेत्रस्फुट म्हणजे गणितीय पद्धतीचा अवलंब केला जातो. बीज म्हणजे काय? बीज म्हणजे सीड, बीज म्हणजे वीर्य, जे पुरुषाच्या म्हणजे अपत्याच्या वडिलांच्या किंवा जातकाच्या पतीच्या कुंडलीतून बघतात. आणि क्षेत्र म्हणजे स्त्री तत्वाचं म्हणजे योनी, यासाठी आपण स्त्री कुंडलीमध्ये क्षेत्रस्फुट बघत असतो. याचा बीजस्फुट आणि क्षेत्रस्फुट म्हणजे नेमकी काय?
पुरुषाच्या कुंडलीतून बीजस्फोट याचे गणित केले जाते. बीजस्फोट नेमकी पुरुषांच्या कुंडलीतून काढायचे कसे? तर पुरुषाच्या कुंडलीमधून रवी, गुरु आणि शुक्र या तिन्ही ग्रहांचे स्पष्ट अंश आणि राशी यांची बेरीज करून जर त्यांची संख्या सम असेल तर तिथे अडथळा जाणवतो. अशा वेळेस पुरुष पोटंट कमी असतो असे म्हटले जाते. आणि जर विषम संख्या असेल जसे की 1, 3, 5, 7, 9, 11 तर इथे पुरुषाची पोटन्सी चांगली मानली जाते. इथे पुरुषाला अडचणी नसतात. जर येणारं उत्तर विषम असेल आणि सम असेल तर ते नेमकी पाहायचं कसं? तर ती संख्या आपल्याला नवमांश कुंडलीत बघायची आहे. नवमांश कुंडलीमध्ये जर अशी स्थिती जाणवली तर तिथे आपण म्हणू शकतो की पुरुषाला आपण जज करू शकतो. जर बीजस्फोटामध्ये जर इवन संख्या समसंख्या आली तर आणि शनी, राहू, केतू आणि मंगळ यांसारख्या क्रूर ग्रहांची दृष्टी जरी असली तरीही पुरुष पोटंट नसतो किंवा प्रजनन क्षमता कमी असते अथवा पुरुषाची क्षमता तिथे कमी पडते असं आपण पुरुषाला जज करू शकतो. क्षेत्रस्फोट हे आपल्याला स्त्रीच्या कुंडलीतून बघायचे आहे. क्षेत्रस्फोट काढताना चंद्र, गुरु आणि मंगळ या तिन्ही ग्रहांच्या स्पष्ट अंश आणि राशीची बेरजेची संख्या जर विषम येत असेल तर स्त्रीमध्ये गर्भधारण्याची क्षमता कमी मानली जाते. परंतु संख्या जर सम असेल, इवन असेल तर स्त्रीची संतती आणि गर्भधारण्याची जी शक्ती आहे ती खूप प्रबळ मानली जाते. स्त्री पोटंट मानली जाते आणि हे आपल्याला नवमांशातच बघायचे आहे. त्यातही जर विषम आली तर इथे आपल्याला कम्प्लिटली निगेशन करायचे नाही. परंतु त्या भावामध्ये जर शनी, राहू, केतू आणि पापग्रहांची जर दृष्टी असेल तर इथे संतती सुखाला, गर्भधारणेला अडचण येणार हे 100% असते. तर स्त्रीला आपण पॉझिटिव्हली जर हाताळायचा असेल असा विषय तर दशा अंतर्दशा पालटण्याचा आपल्याला काही काळ लोटावा लागतो असे त्यांना सांगावे लागेल. अशा प्रकारे आपण महादशा, अंतर्दशा याचा ओव्हरऑल आणि कुंडलीचा पारंपरिक आणि केपी ॲस्ट्रोलॉजीनुसार ओव्हरऑल स्टडी करून संततीचा प्रश्न मार्गी लावू शकतो. संतती सुखामध्ये अडचण आणि पॉझिटिव्ह हाऊसेस आज आपण बघितले. तर संतती सुखासाठी आपल्याला 2, 5, 11 केपी ॲस्ट्रोलॉजीनुसार प्राईम हाऊसेस आपण बघितले. त्याला विरोध 1, 4, 10 हा बघितला. त्यानंतर पारंपरिक कुंडलीमधून आपल्याला बघताना, पारंपरिक पद्धतीने आपण बघताना पंचमेश कोणत्या भावात बसलेला आहे, पंचम भावामध्ये आपल्याला क्रूर ग्रहांची दृष्टी आहे का, पंचम भावाची स्थिती आहे कशी आहे हे ओव्हरऑल. त्यानंतर लग्नस्थान त्या जातकाची, पुरुषाची अथवा स्त्रीची ओव्हरऑल संतती जन्माला आणण्यासाठीची जी शक्ती आहे ती प्रॉपरली आहे की नाही, की इथे पोटन्सी कमी पडते हे आपण ओव्हरऑल जस्टिस देऊ शकतो. त्यासाठी आपण ॲस्ट्रोलॉजीचा वापर करून योग्य मार्गदर्शन करू शकतो. तर अशाच प्रकारे आज आपण संतती हा विषय अभ्यासला. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवनवीन टॉपिक्स घेऊया आणि ज्योतिषशास्त्रातनं असेच प्रश्न सोडवूया. तोपर्यंत धन्यवाद.